पासून ना प्लीज तुमचे टीचर्स जे असतील किंवा प्रिन्सिपल असतील त्यांना सांगा की 5 मिनिटं आधी तुम्हाला हे सगळं लावून द्यायला, कारण ते जॉईन व्हायला पण 3-4 मिनिटं जातात ना. काय आहे ना, आपण नेक्स्ट टाइम पासून तुम्ही कधी पण जॉईन करा, क्लास वेळेवरच चालू होईल, कारण आपला सिलेबस नाही होणार नाही तर. ठीक आहे, कारण आपले बाकीचे स्टुडंट्स पण वेट करतायत ना. तर चला आता आपण क्लास चालू करूयात. काल आपण केपलर्सचे लॉज बघितलेले, राईट? आणि आपण आज सेंट्रिपिटल फोर्स जे चालू केलेलं त्याचा पुढचा भाग बघणार आहोत. तर मी स्क्रीन शेअर करते. बघा, ते तुम्हाला टेक्स्टबुक दाखवते आपण आज कुठला पार्ट करणार आहे. येस. बघा, हे सूत्र कसं आलं नक्की. काल आपण इथपर्यंत बघितलेलं आणि तेच मी तुम्हाला होमवर्क दिलेला की हे एवढं तरी वाचून या व्यवस्थित. आणि आज आपलं हे सूत्र कसं आलं त्यांचं फायनली, F is inversely proportional to R square, हे कसं आलं हे आपण आज बघणार आहोत. ठीक आहे, तर आय होप तुम्ही होमवर्क केलाय. चला, माझा व्हाईट फळा दिसतोय? परत एकदा मी अनाउन्समेंट करते. आता अजून एक स्कूल जॉईन झालंय. तर मुलांनो, प्लीज तुमचे जे टीचर्स असतील, प्रिन्सिपल असतील किंवा जे पण तुम्हाला हे सिस्टीम चालू करून देतात ऑनलाईन क्लास अटेंड करण्यासाठी, त्यांना सांगा की 11:30चा आपला टायमिंग जे फक्त 5 मिनिटं आधी तुम्हाला ऑन करून द्यायला, म्हणजे आपण बरोबर 11 वाजता 11:30ला क्लास चालू करू. अदरवाईज आपला सिलेबस पूर्ण नाही होणार आणि बाकीची मुलं पण वेट करतात ना. तर आता नेक्स्ट टाइम पासून शार्प तुम्ही किती वाजता पण जॉईन व्हाल, पण क्लास 11:30ला चालू होईल. त्याच्यामुळे मग तुमचं मिस होईल जर तुम्ही लेट जॉईन झाला. ठीक आहे, समजलं मी काय म्हटलं? ज्यांना ज्यांना समजलं हँड रेज करा. ठीक आहे, गुड. चला, एनी हाव, गुड मॉर्निंग. काल आपण हे सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला कसा आला ते काढायचं राहिलेलं, राईट? आता तिथून आपण कंटिन्यू करणार आहोत. तर चला लक्ष द्या आता. तर आपण काय बघितलं काल, आपला सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला ह्यांनी डिरेक्टली पुस्तकामध्ये दिलेला आहे, mv²/r, राईट? तर सेंट्रिपिटल फोर्स काय आहे? केंद्राद्वारे लावलेलं बल आहे, राईट? केंद्राद्वारे लावलेला फोर्स आहे, जो कुठल्या पण वस्तूला गोल गोल फिरत ठेवण्यासाठी काय करतो? मदत करतो. आणि तो जो फोर्स आहे तो टुवर्ड्स द सेंटर ऍक्ट करतो, म्हणजे केंद्रकाच्या दिशेने तो ऍक्ट करतो. त्याची दिशा कुठे जर आपण बघितलं तर तो केंद्राच्या दिशेने काम करत असतो. तर हे सूत्र डायरेक्ट दिलेलं आहे, हे तुम्हाला जसंच्या तसं पाठ करायचंय. आता ह्या सूत्रावरून पुस्तकामध्ये जर तुम्ही बघितलं, लास्ट त्यांनी हे रिलेशन काढलंय की एफ इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू आर स्क्वेअर, म्हणजे हे जे केंद्रकीय बल आहे, म्हणजे हा जो सेंट्रिपिटल फोर्स आहे, अभिकेंद्री बल आहे, ते व्यस्तानुपाती आहे, इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे आर स्क्वेअरला. आता आर काय आहे? आर इथे जी आहे ती त्रिज्या आहे. ज्या वर्तुळाकार दिशेमध्ये, ज्या सर्क्युलर पाथमध्ये ऑब्जेक्ट रोटेट होते त्याची ती त्रिज्या आहे, रेडियस आहे. ठीक आहे, तर आता आपल्याला इथून चालू करून इथपर्यंत पोहोचायचंय, त्याला सॉल्व्ह करत करत. तर सिम्पल आहे, एवढं काही डिफिकल्ट नाहीये. तर चला आपण स्टार्ट करूया. आता ह्याच्यामध्ये ना बघा, व्ही काय आहे? व्ही काय आहे इथे? पुस्तकामध्ये बघा फॉर्म्युला दिलेला आहे. व्ही काय आहे? डिस्टन्स ट्रॅव्हल्ड, टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड
अपॉन टाइम टेकन, बरोबर आहे. टोटल टाइम किती लागलाय ते आहे व्ही. मग आता व्ही साठी आपण बघा, समजा हा एक राऊंड कंप्लीट करतोय, हा प्लॅनेट असा गोल फिरून एक राऊंड कंप्लीट करतोय, तर आपण ऑलरेडी बघितलेलं सर्क्युलर पाथ मध्ये एक राऊंड कंप्लीट करायला जे डिस्टन्स असणार आहे तेच सर्कम्फरन्स आहे. तर मी शॉर्ट मध्ये लिहिते. आणि टाइम म्हणजेच त्याचा टाइम पिरियड आहे, काल आपण बघितलेलं टाइम पिरियड काय असतं. तर इथे आपण काय लिहिणार, मग टाइमच्या ऐवजी आपण लिहिणार टाइम पिरियड, राईट. मग ह्याच आता जे मी वर्ड्स मध्ये लिहिले इथे ते मॅथमॅटिकल एक्सप्रेशन मध्ये मी त्याचं सूत्र ठेवते. तर एम असंच ठेवूया आपण, खाली आर आपण असंच ठेवूया, आणि इथे काय करूया, आरच्या व्हीच्या ऐवजी सर्कम्फरन्स काय असणार आहे मग आता 2πr, राईट. आणि टाइम पिरियड आपला टी आहे. तर ह्याला काय करूयात, स्क्वेअर करूया, कारण इथे स्क्वेअर आहे. आता ब्रॅकेट ओपन करा, हे तर तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. एम ॲज इट इज, आता सगळ्यांचा स्क्वेअर होणार, 2 चा स्क्वेअर होणार 4, पायचा स्क्वेअर होणार पाय स्क्वेअर, आर चा स्क्वेअर होणार आर स्क्वेअर, राईट. सगळ्यांचा स्क्वेअर होणार, आणि जे खाली राहिले ते आर इंटू टी असंच्या असं ठेवूया. सो नाव यू कॅन सी इथे आर आणि आर स्क्वेअर दोन आहेत, तर एक आर कट होऊन एक आर उरेल. तर इथे आन्सर काय येईल मग, इकडचा पार्ट आता मी इरेज करते. इकडे काय येईल मग, एफ इज इक्वल टू 4 पाय स्क्वेअर एम आर, आणि खाली काय उरलेलं टी. आता टेक्स्ट बुक बघा, ह्याच्या पुढे आता इथपर्यंत तर सिंपल होतं की व्हीचं फक्त सूत्र ठेवलं आणि आपण सॉल्व्ह केलं. पण मग आपल्याला आर स्क्वेअर 1/r² ते व्यस्तानुपाती जसं काढलंय, इनव्हर्सली प्रपोर्शनल जे काढलंय, त्याच्यासाठी टेक्स्ट बुक बघा. आता टेक्स्ट बुक मध्ये पुढे काय केलंय, इथपर्यंत आपलं आलं, राईट. त्याच्यासाठी आता नेक्स्ट स्टेप त्यांनी काय केले तुम्ही जर बघितलं तर दोघांना काय केलेलं आहे, मल्टिप्लाय केलंय. दोघांना वरती आणि खाली मल्टिप्लाय आणि डिवाइड केलंय. कशाने, आर स्क्वेअरने मल्टिप्लाय आणि डिवाइड केलेलं आहे. आता का केलंय ते मी तुम्हाला सांगते. तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे ना मुलांना, कुठल्या पण संख्येला आपण सेम नंबरने मल्टिप्लाय किंवा डिवाइड केलं तर त्याची व्हॅल्यू नाही चेंज होत, राईट. तर ह्याला 4 पाय स्क्वेअर एम आर टी जसंच्या तसं आपण ठेवलं. अरे हो, इथे टीचा पण तर स्क्वेअर होणार ना, बघा तुम्ही मला माय मिस्टेकने सांगितली, इथे टीचा स्क्वेअर आहे तर खाली पण स्क्वेअर होणार, तर इथे सगळीकडे स्क्वेअर येणार, राईट. आता इथे कशाने आपण मल्टिप्लाय करतोय, आर ने. दोघांना पण मल्टिप्लाय आणि डिवाइड बाय आर स्क्वेअर. आता नीट बघा काय होणार आहे पुढे. एफ जसाच्या तसा ठेवूया आपण. आता मी ह्याची फक्त मांडणी चेंज करते. 4 पाय स्क्वेअर एम, त्याच्यानंतर आता काय करते बघा, मी हा टी स्क्वेअरला इकडे घेते आणि इकडच्या आर स्क्वेअरला इकडे घेते आणि इकडचा आर ह्याला पण इकडे घेते. तर नीट बघा आता मी काय करते. खाली इकडे हा खालचा जो आर स्क्वेअर होता इकडे घेतला, इथला आर इकडे घेतल्यावर आर गुणुले आरचा वर्ग आर क्यूब बनेल, आणि खाली घेतला टी चा स्क्वेअर, राईट. आता पुढे हे आर क्यूब अपॉन टी स्क्वेअर. काय आठवते तुम्हाला, केपलरचा तिसरा नियम बघा. केपलरचा तिसरा नियम बघा काय होता, आठवते, स्क्वेअर ऑफ द पीरियड इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू व्हॉट. इनव्हर्सली प्रपोर्शनल होतं की डायरेक्टली प्रपोर्शनल होतं, आठवण करून द्या जरा मला. डायरेक्टली प्रपोर्शनल होतं ना, डायरेक्टली प्रपोर्शनल टू आर क्यूब होतं, येस और नो. डायरेक्टली प्रपोर्शनल टू आर क्यूब होतं, राईट. आणि मग त्याचा आपण प्रपोर्शनॅलिटी साइन काढून मग एक कॉन्स्टंट घेतो. म्हणजे हे दोन्ही नंबरला आपण असं केलेलं, इफ यू रिमेंबर,
टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब इज इक्वल टू के. कॉन्स्टंट आहे, एक कॉन्स्टंट स्थिर संख्या आहे. सेम वे ह्याला उलट जरी केलं, ह्याला जर आपण आर क्यूब अपॉन टी स्क्वेअर केलं तरी पण त्याची व्हॅल्यू जी आहे ते कुठली तरी दुसरी स्थिर संख्या येईल. समजा के डॅश येईल, पण ती कॉन्स्टंटच किंमत आहे, म्हणजे वेळेनुसार ती किंमत बदलणार नाहीये. जर आपण फक्त त्याच ग्रहाबद्दल बोलतोय तर, त्याच ग्रहाबद्दल बोलतोय आणि तो ग्रह त्याच कक्षेतून जर फिरत असेल तर मग ही के ची किंमत जी आहे ती कधीच चेंज नाही होणार. प्रत्येक वेळी ती काय असेल, सेमच असणार आहे. ठीक आहे. तर आता मग टेक्स्टबुक मध्ये बघा, मग त्यांनी हे आर क्यूब अपॉन टी स्क्वेअर आहे, हे जे तुमचं आर क्यूब अपॉन टी स्क्वेअर आहे त्याच्यासाठी काय व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली आहे, तिथे एक्सप्लेनेशन पण दिले बघा. आता त्यांनी तिथे कॅपिटल के घेतलाय, म्हणजे काय केलंय त्यांनी, छेदामध्ये के घेतलाय. आता ह्याला उलट करून बघा, आता मी काय करू शकते, ह्याला मी असं लिहू शकते. अच्छा, आता माझ्याकडे ना जागा नाहीये तर मी लेफ्टचं इरेज करते. आपले इथलं काम झालंय तर बघा, आता ह्याला मी आता परत मांडणी फक्त चेंज करते. एफ जसाच्या तसा 4 पाय स्क्वेअर एम अपॉन आर स्क्वेअर जसाच्या तसा, आणि ह्याला बघा मी कसं लिहिते, 1 अपॉन टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब. हा जो वरचा आर क्यूब होता, तुम्हाला जे इंडायसिस होता ना चॅप्टर, इफ यू रिमेंबर, त्याला आपण डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर बनवू शकतो. मग ह्याला मी लास्ट मध्ये खाली वरच्या आर क्यूबला खाली घालवलं, राईट. सो बट आता मी जसं सांगितलेलं, टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब काय आहे, इट इज के. हाऊ, कसं काय, केप्लरचा थर्ड लॉ. येस, केप्लर्स थर्ड लॉ, रिझन लिहिलं आपण त्याचं. सो एफ इज इक्वल टू 4 पाय स्क्वेअर एम अपॉन हे आर स्क्वेअर ऍज इट इज आणि 1 अपॉन के ऍज इट इज. आता जर ह्याला इक्वेशन कडे नीट बघितलं ना, जर समजा आपण एक जोडी घेऊया, सूर्य घेतला आणि आपण आपली पृथ्वी घेतली, तर सूर्य आणि पृथ्वीसाठी बघा, आता 4 आणि पाय ह्या तर किमतीच आहेत, ऑलरेडी नंबर्स आहेत. पृथ्वीचं जे मास आहे, पृथ्वीचं जे वस्तुमान आहे ते पण कॉन्स्टंट आहे, आणि पृथ्वी सूर्याभोवती ज्या कक्षेमध्ये फिरते ते सरासरी अंतर जे आर असणार आहे आपलं, ते पण कॉन्स्टंट असणार आहे, राईट. पृथ्वीचा जो ऑर्बिट आहे तो काही कमी जास्त नाही होणार आहे, छोटा मोठा नाही होणार आहे, आणि इथे के पण कॉन्स्टंट आहे, राईट. के पण कॉन्स्टंट आहे. पण प्रत्येक ग्रहासाठी हे जे डिस्टन्स आहे, सपोज हे जर सरासरी डिस्टन्स नसेल तर तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे, इथे जर सूर्य असेल तर कधी ग्रह इथे असणार आहे, कधी इथे असणार आहे, किती इथे असणार आहे, हे आर चेंज होते. हा, बाकी सगळ्या गोष्टी सेम आहेत. म्हणून मग मी बघा कसं लिहिते आता, एफ इज इक्वल टू 4 पाय स्क्वेअर एम अपॉन के, आणि हा आर स्क्वेअरला मी बाजूला काढले, राईट. आणि मग ह्या सगळ्या ब्रॅकेट मधल्या गोष्टी आहेत त्या सगळ्या कॉन्स्टंट आहेत, राईट. तर ही तुम्हाला ती कॉन्स्टंट, ह्याला समजा आपण कुठलं तर वेगळं नाव दिलं तर हे असं दिसतंय आपल्याला, एफ इज इक्वल टू सम कॉन्स्टंट. आता सपोज मी त्याला नाव देते के डॅश नाव देते, आणि अपॉन आर स्क्वेअर. मग इक्वल टू साइन आणि कॉन्स्टंट काढून आपण प्रपोर्शनॅलिटी साइन टाकू शकतो, उलट करू शकतो ना. प्रपोर्शनॅलिटी साइन काढून आपण इक्वल टू आणि कॉन्स्टंट टाकतो, तसं जर आपल्याला इक्वल टू आणि कॉन्स्टंट मिळालाय त्याला काढून आपण प्रपोर्शनॅलिटी साइन टाकू शकतो, आणि तेच करून मग लास्ट आपलं फायनल आन्सर आलेलं आहे. ठीक आहे, थांबा मी ह्या ज्या बाकीच्या गोष्टी आहेत ते काढून घेते. सो मग आता फायनल आन्सर आपण काय लिहिणार आहे, फायनल आन्सर जे दिलेलं आहे म्हणून ते लिहिणार आहे की हा जो ब्रॅकेट आहे हा पूर्णच्या पूर्ण कॉन्स्टंट आहे, म्हणून एफ इज इनवर्सली प्रपोर्शनल टू आर स्क्वेअर.
जे आपल्याला फायनल उत्तर काढायचं होतं, राईट. सेम टू सेम टेक्स्टबुक मध्ये दिले, जरा तुम्ही चेक करा. आता मी थांबा हे स्टॉप शेअर करते आणि परत ह्याला टेक्स्टबुक मधून पण दाखवते तुम्हाला. हा बघा, हे आपण ठेवलं, व्ही ची किंमत ठेवली 2πr/t, राईट. स्क्वेअर केला त्याचा त्या फॉर्म्युला मध्ये ठेवून आणि हे आन्सर आपण काढलेलं, करेक्ट. सेम आपण इथे नंतर काय केलं बघा, मल्टिप्लाइंग अँड डिवायडिंग बाय r² वी गेट. मग ते r² आणि इथे लिहिलंय आणि इथे खाली r² लिहिलंय. आणि बाय केपलर्स लॉ t²/r³ इज k, तीच k ची किंमत ठेवली त्यांनी. आणि मग बघा हे 4m π² k इज कॉन्स्टंट. आणि म्हणून आपण मग काय लिहिलं, f इज इक्वल टू कॉन्स्टंट 1/r². इथे मी k डॅश घेतलेले, त्याच्याऐवजी त्यांनी कॉन्स्टंट लिहिलंय. आणि म्हणून मग उलट केलं, इक्वल टू आणि कॉन्स्टंटचं साइन काढून इथे प्रपोर्शनॅलिटीचं साइन टाकलं, ठीक आहे. आणि म्हणून बघा हे सेंटेन्स खूप इम्पॉर्टंट आहे. Thus, Newton concluded that the centripetal force, which is the force acting on the planet and is responsible for its circular motion, must be inversely proportional to the square of distance between the planet and the sun. And Newton identified this force with the force of gravity and hence postulated the inverse square law of gravitation. हा वर्ड खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. जे विद्यार्थी 10th नंतर सायन्स घेणार आहे त्यांच्यासाठी हा वर्ड पुन्हा पुन्हा येणार आहे. इनवर्स स्क्वेअर लॉ मीन्स व्हॉट? इनवर्स स्क्वेअर लॉ, आणि इथे त्याला ग्रॅव्हिटीशी रिलेट केले मीन्स व्हॉट? यू कॅन सी r² चा इनवर्स आहे ना, इट इज इनवर्सली प्रपोर्शनल. आणि r चा स्क्वेअर आहे म्हणून त्याचं नाव आहे इनवर्स स्क्वेअर लॉ, ठीक आहे. सो हेन्स पोस्टुलेटेड इनवर्स स्क्वेअर लॉ. आणि द ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज मच वीकर दॅन द फोर्सेस इन नेचर, बट इट कंट्रोल्स द युनिवर्स अँड डिसाइड्स द फ्युचर, डिसाइड इट्स फ्युचर, राईट. Gravitational force is very weaker as compared to other forces in nature means what? Other types of forces आपण त्या दिवशी बघितलेले, ते कोणते कोणते आहेत? मॅग्नेटिक फोर्स आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स आहे, त्याच्यानंतर ना जे कॉन्टॅक्ट फोर्सेस मध्ये आपण बघतो फोर्स ऑफ फ्रिक्शन आहे, राईट. आपला मस्क्युलर फोर्स आहे, असे खूप सारे फोर्सेस आहेत. तर त्यांच्यामधला जो फोर्स आहे त्याच्यामध्ये सगळ्या ह्या टाईपच्या फोर्सेस मध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स वीक आहे. तरी पण तो वीक जरी असला तरी पूर्ण युनिव्हर्सला तो कंट्रोल करतोय. सो यू कॅन सी दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फोर्स, राईट. आणि पण तरी पण कसं काय तो कंट्रोल करतोय? कारण आज वी हॅव सीन जसं जसं वस्तुमान वाढत जातंय, मास वाढत जातोय, तसं ग्रॅव्हिटेशनल फोर्स वाढतोय, राईट. अँड दिस इज पॉसिबल because huge masses of planets, stars and other constituents of the universe. So since they are having huge masses म्हणजे त्यांचे वस्तुमान खूप जास्त आहेत, त्याच्यामुळे ग्रॅव्हिटेशनल फोर्स वाढतोय आणि त्याच्यामुळे तो सगळ्या युनिव्हर्सला कंट्रोल करतोय, ठीक आहे. तर इथे आपला हा वाला टॉपिक पण संपलेला आहे. तर आता आपण दोन फॉर्म्युलाज जे बघितले, पहिला फॉर्म्युला आपण काय बघितलेला? हा वाला, राईट. F इज इक्वल टू G m1 m2/d², ग्रॅव्हिटेशनल न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनचा जो फॉर्म्युला काढलाय तो. आणि हा वाला जो आता जो फॉर्म्युला आपण बघितला, F इज इक्वल टू mv²r, किंवा त्याचा दुसरा वाला फॉर्म हा वाला फॉर्म्युला. तर ह्याच्यावर बेस्ड काही आता आपण न्यूमेरिकल्स बघूया, राईट. इथे ऑलरेडी सॉल्व्ड न्यूमेरिकल्स दिलेले आहेत. तर हे सॉल्व्ड न्यूमेरिकल्स मुलांना तुम्ही स्वतःहून गो थ्रू करू शकता. कारण मी एक सम तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवल्यावरती इकडचं सम तुम्हाला सॉल्व्ह करणं काही डिफिकल्ट नाही जाणार.
तरी पण आधी मी ह्याच्यामधलं एक सम तुम्हाला एक्सप्लेन करते, म्हणजे तुम्हाला रिलेट करायला इझी पडेल, आणि मी मग माझ्या जवळच एक दुसरं सम देईल तुम्हाला. ठीक आहे, चला तर आज आपण न्यूमेरिकल सॉल्व्ह करू आणि नंतर मग इथे पुढच्या गोष्टींवरती पण जाऊयात. चला लेट अस स्टार्ट. आता इथे क्वेश्चन बघा काय दिलेलं आहे. महेंद्र अँड विराट, Mahendra and Virat are sitting at a distance of 1 meter from each other. दोघं 1 मीटर पासून दोघांपासून लांब आहेत. Their masses are 75 kg and 80 kg. म्हणजे महेंद्रचं मास 75 असेल, विराटचं 80 असेल, कारण इथे रिस्पेक्टिव्हली दिले, म्हणजे ज्या क्रमाने मुलांचं नाव दिले त्याच क्रमाने त्यांची वजन दिली, तसा त्याचा अर्थ आहे. What is the gravitational force between them? What is the gravitational force between them? ठीक आहे. अच्छा, आता तुम्हाला एक मी होमवर्क दिलेला ह्या जी बद्दल जास्त माहिती काढायला. जी ची बघा ही किंमत फिक्स्ड आहे, तुम्हाला ही किंमत पाठ करायची आहे. 6.67 into 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर. पूर्ण युनिवर्स मध्ये ही किंमत फिक्स आहे. यू रिमेंबर, दॅट्स वाय वी कॉल इट ॲज युनिव्हर्सल कॉन्स्टंट. येस, तर चला आता मुलांनो, तसं तुमच्या पुस्तकामध्ये पण व्यवस्थित स्टेप बाय स्टेप दिले, पण आता मी ज्या मेथडने तुम्हाला न्यूमेरिकल सॉल्व्ह करायला शिकवणार आहे, त्या न्यूमेरिकलची मांडणी कशी करायची, सेम टू सेम त्याच पद्धतीने तुम्हाला करायचं. ओके, त्याच्या आधी मगाशी मी जी इक्वेशन काढली ती समजलेली तुम्हाला? हँड रेज करा जरा बॉयज. जम्प स्कूल्सचे समजलेलं तुम्हाला ती इक्वेशन? एफ इज इनवर्सली प्रपोर्शनल. येस, ठीक आहे, गुड. सो चला आता हे खूप सिंपल क्वेश्चन आहे. जिथे जिथे पॉसिबल आहे ना तिथे तिथे ना डायग्राम काढून घ्यायची, आकृती काढून घ्यायची, त्याचा आपल्यालाच फायदा होतो. बघा आता, सगळ्यात आधी आपण लिहिणार गिवन. गिवनलाच आपण डेटा पण लिहू शकतो. तर काय काय दिलेलं आहे, सपोज आपण महेंद्रला नाव देऊया M1, म्हणजे त्याच्या मासला. सो इट इज 75 kg, राईट. देन M2 विराट 80 kg. डिस्टन्स बिटवीन देम डी किती दिलेलं आहे? 1 मीटर दिला, आय गेस. येस, हा 1 मीटर दिलेला आहे. आणि कॅपिटल जी ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट 6.67 into 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर. ह्याची व्हॅल्यू पाठ करून घ्या. पुन्हा पुन्हा सारखं न्यूमेरिकल सॉल्व्ह करताना लिहून लिहून तशी पण त्याची व्हॅल्यू पाठवली, राईट. नाव टू फाइंड व्हॉट वी हॅव टू फाइंड, काय काढायचं आपल्याला? त्याच्यामधला ग्रॅव्हिटेशनल फोर्स काढायचा ना दोघांमधला, तर एफ काढायचं. सो इथे लिहायचं टू फाइंड काय काढायचं आपल्याला नक्की. देन नेक्स्ट लिहायचा फॉर्म्युला. हे तुम्ही नेक्स्ट स्टोरीमध्ये लिहा, पण मी माझी जागा वाचवते म्हणून समोर जागा आहे तर समोर लिहिले. सो फॉर्म्युला काय आहे आपला? F is equal to G M1 M2 अपॉन डी स्क्वेअर. हे डी स्क्वेअरला तुम्ही आर स्क्वेअर पण लिहू शकता. सो सोल्युशन, सबस्टिट्यूट द व्हॅल्यूज डायरेक्टली. फक्त कॅल्क्युलेशनच करायचे, काय करायचंच नाही याच्यामध्ये. तर जी 6.67 into 10⁻11 आहे, राईट. परत आपला एम किती आहे? M1 किती आहे? 75. M2 किती आहे? 80. आणि डी चा स्क्वेअर म्हणजे 1 into 1. सी, तर पुढे तर काहीच करायचं नाहीये.
ह्या तिघांना मल्टिप्लाय करा परत चला क्विकली आणि मला आन्सर सांगा. टेक्स्टबुक मध्ये प्लीज नका बघू, स्वतःहून कॅल्क्युलेशन्स करून ट्राय करायची. टेक्स्टबुक मध्ये उत्तर काढले ते तुमचं पण येते का मल्टिप्लाय करून. मी करू मल्टिप्लाय. बघा सिम्पल आहे, जास्त ना असे नंबर पॉइंट मध्ये पण आहे आणि अजून वेगळे पण 2 नंबर आहेत. असं आहे म्हणून जास्त टेन्शन नाही घ्यायचं अशा नंबरचं. सी काय करायचं आधी इझी आपण काय करू शकतो ते करून घ्यायचं. तर इथे 75 इंटू 80 आहे, आधी आपण त्याला करूयात मल्टिप्लाय. 75 आणि 80. तर तुम्हाला माहितीये शून्याने जसंच्या तसं शून्य आपण डायरेक्ट ठेवू शकतो. मल्टिप्लाय शून्याने करत बसायची गरज नाहीये. शून्याने कशाला पण मल्टिप्लाय केलं शून्यच येणार आहे. परत मग 8 पंचे 40, 8 5 जा 40 कॅरी 4 आणि 7 8 56, 57 58 59 60. सो 6000 आन्सर आलं. आता ह्या 6000 ला 6000 ने 6.67 ला मल्टिप्लाय करूयात, राईट. अगेन 3 झिरो जसेच्या तसे ठेवून द्या आणि परत आता 6 ने मल्टिप्लाय करा. 6 6 7 42, 4 गेला कॅरी, 6 7 36 आणि 4 40, परत 4 गेला वरती, 6 7 36 आणि परत 4. किती झालं? मी काय मिस्टेक केली का? 6 7 36, 7 हा नाही बरोबर करते. 6 7 36 आणि परत 4 40. आणि आता पॉइंट किती नंतर आहे? 2 डिजिट नंतर पॉइंट आहे, 1 2. मग इथे पॉइंट टाकणार आपण, राईट. मग आन्सर आलं 4002 इंटू हा उरलाय आपला, सो 10⁻11. आता ना स्टँडर्ड आपलं उत्तर लिहिण्याची पद्धत ज्यावेळी पण आपण ना 10 इंटू पॉवर समथिंग लिहित असतो ना मुलांनो, तर ना नेहमी पहिला जो नंबर असतो ना तो 1 डिजिट पर्यंतच लिहून पॉइंट द्यायचा असतो. म्हणून मग मी काय करणार आहे बघा, किती घरं मला घालावी लागतील पुढे. इथे काही नसतं, पॉइंट नसतं, म्हणजे माहिती ना शेवटी पॉइंट असतो, जो आपण लिहत नाही साधारणतः. मग हा शेवटी जो पॉइंट असतो तो मला इथे आणायचा आहे. तर किती घरं काउंट करावी लागणार आहेत मला? 1 2 3 4, बरोबर आहे. तो मग इज इक्वल टू 4.0020 आणि नंतर शेवटी 0 असतो त्याला पण काही किंमत नसते, मग तो नाही लिहिला तरी चालेल. आणि इंटू आता मी किती घरं ऑलरेडी लेफ्टला मोजली, 4 मोजली, म्हणून ह्याच्यातून मी 4 मायनस करणार. तर 11 मधून 4 गेल्यावर किती उरलं? -7. -7 न्यूटन. सेम आलंय का उत्तर टेक्स्टबुक मध्ये? येस, इझी होतं, स्ट्रेट फॉरवर्ड एकदम. फक्त किमती ठेवून कॅल्क्युलेशन्स करायचे होते. ठीक आहे, कोणाकोणाला आता हे समजलं गणित? हातवर करा ज्यांना ज्यांना हे गणित समजलं, इझी होतं. येस, ठीक आहे. चला आता मी एक एक्झाम्पल देते तुम्हाला, तोपर्यंत तुम्ही बोर्ड वरच कॉपी करा सगळ्यांनी. 1 मिनिट मी वेळ देते कॉपी करायला. फास्ट फास्ट कॉपी करा बोर्ड वरती जे मी लिहिलंय ते. रफ मध्ये हे जे मी कॅल्क्युलेशन केले ते पण तुम्ही माहितीये ना तुमच्या बुकच्या राईट साईडला छोटीशी अशी स्केलने मार्जिन बनवून तिकडे रफ करू शकता. असं एकदम मागच्या साईडलाच करायला पाहिजे नोटबुकच्या, असं काही नाही. उलट तिथेच मार्जिन बनवून रफ केलं की मग टीचरला पण दिसतं की तुम्ही नक्की काय काम केलेलं आहे. तिथे वरती तुम्ही लिहू शकता रफवर. ठीक आहे, तर तुम्ही कॉपी करा. तोपर्यंत मी पुढचा प्रश्न कोणता द्यायचा आहे तो काढते. चला.
झालं कॉपी करून? अच्छा, कोणाकोणाचं कॉपी करून झालेलं ऑलरेडी हँड रेस करा जरा. कोणाचंच नाही झालं कॉपी करून? अच्छा ठीक आहे, मी आणखी थोडासा वेळ देते. ठीक आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन आपण टेक्स्टबुक मधलाच पुढचा क्वेश्चन सॉल्व्ह करूया, कारण ह्याच्यापेक्षा तो थोडासा डिफिकल्ट आहे, म्हणून मी विचार केला आपण तोच कंटिन्यू करू क्वेश्चन. बघा आता नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे, सगळ्यांनी टेक्स्टबुक बघा आणि समजून घ्या आधी नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे टेक्स्टबुक मधल्या. इन द अबव एक्झाम्पल, म्हणजे सेम त्याच एक्झाम्पलला घ्यायचंय आपण जिथे महेंद्र आणि विराट 1 मीटर अंतरावर बसलेत. अज्युमिंग assuming that the bench on which Mahendra is sitting is frictionless, starting with zero velocity, what will be Mahendra's velocity of motion towards Virat after 1 second? Will this velocity change with time and how? आता महेंद्र विराटकडे मूव्ह होतोय असं का दाखवलंय? बिकॉज आता त्यांच्यामध्ये फोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशन आहे, राईट, फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, आणि मग त्याला कोणी थांबवून ठेवलंय पण नॉर्मल लाईफ मध्ये पण? फ्रिक्शन, तो बेंचवर बसलाय, तो फ्रिक्शन फोर्स जास्त आहे ना ग्रॅव्हिटेशन फोर्स पेक्षा, म्हणून ते ग्रॅव्हिटेशन फोर्स तेवढा मोठा नाहीये की महेंद्र खेचून इकडे येईल किंवा विराट तिकडे जाईल. म्हणून आता ह्यांनी सिच्युएशन दिली आहे की तुम्ही अज्युम करा महेंद्र ज्या बेंचवर बसलाय त्याला काय फ्रिक्शनच नाहीये, त्याच्यामुळे तो थोडासा जरी ग्रॅव्हिटेशनल फोर्स असला तरी पण तो महेंद्रला इकडे विराटच्या इकडे अट्रॅक्ट करतोय, खेचून आणतोय, राईट. तर मग अजून काय किंमत दिलेली आहे त्यांनी की इनिशियल वेलॉसिटी, महेंद्र आधी 0 वेलॉसिटीला आहे आणि नंतर 1 सेकंड नंतर what will be Mahendra's velocity of motion towards Virat after 1 second. ठीक आहे, तर वेलॉसिटी काढायची आपल्याला. आता नीट बघा इथे, ह्याला पण आपण सॉल्व्ह करूया. आता इथे काय काय माहितीये आपण ते बघूयात.
बघा, सपोज हा तो बेंच आहे. हा बेंच आहे, इथे विराट आहे आणि इथे महेंद्र आहे आधी आणि इथे विराट आहे, राईट. आता ह्या दोघांमधलाच आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स एफ काढला, करेक्ट आहे. तर आपण ऑलरेडी एफ काढलाय, तर आपण त्याला घेणार गिवन, कारण त्यांनी म्हटलंय ना फॉर द अबो एक्झाम्पल. तर आपला तो किती आलेला, 4.002 इंटू 10⁻⁻7 न्यूटन, राईट. आता महेंद्रचं मास आपल्याला M1 लागणार आहे, कारण आपल्याला महेंद्रची वेलॉसिटी काढायची, राईट. मग वेलॉसिटी काढण्यासाठी आता तुम्ही आठवते गेल्या वर्षी तुम्ही न्यूटन सेकंड लॉ मध्ये बघितलेलं एफ इज इक्वल टू एम ए. ज्या फोर्सने तो चाललाय त्याचं मास, तो ऑब्जेक्ट जो चाललाय त्याचं मास आणि त्याचं ऍक्सेलरेशन आपण काढलं की मग आपण वेलॉसिटी काढू शकतो. तर आपण आधी काय काढणार आहे, ऍक्सेलरेशन काढणार आणि मग काढणार वेलॉसिटी. ठीक आहे, आता मी सॉल्व्ह करते तर तुम्हाला समजेलच मी नक्की काय म्हणते. तर मग आता इथे M1 घ्यायची गरज नाहीये, कारण आपण फक्त महेंद्र बद्दलच बोलतोय, राईट. तर मग मी काय करते आता, त्याला M घेते, फक्त M75 kg. ठीक आहे. तर चला आता आपण मग लिहूया टू फाइंड, काय काढायचं आपल्याला. तर आधी आपल्याला काढावं लागणार आहे ऍक्सेलरेशन आणि नंतर आपल्याला काढावी लागणार आहे महेंद्रची वेलॉसिटी. हो, आणि अजून एक गोष्ट दिली आहे, यू इनिशियल वेलॉसिटी स्टार्टिंग फ्रॉम रेस्ट आहे ना, त्यांनी मेन्शन केलंय. तर महेंद्रची सुरुवातीची वेलॉसिटी किती आहे, 0 मीटर पर सेकंड, राईट. तर आता इथे फॉर्म्युला कुठला कुठला यूज करणार आहे आपण मग, ऑब्विसली पहिला एफ इज इक्वल टू एम ए फॉर्म्युला, राईट. आणि ऍक्सेलरेशन भेटल्यानंतर ना असा कोणता फॉर्म्युला आहे ज्याने आपण व्ही काढू शकतो. तर व्ही काढण्यासाठी तसे आठवते फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन, व्ही इज इक्वल टू यू प्लस एटी, जे गेल्या वर्षी स्टडी केलेली तुम्ही. अजून एक व्ही ची इक्वेशन काय होती, 2as इज इक्वल टू व्ही स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर. तर आपल्याला मग सेकंड इक्वेशन जर वापरायची असेल तर एस काढावं लागेल, त्याची तो नाही दिला आपल्याला. पण आपण जर पहिली इक्वेशन वापरली तर यू आपल्याला ऑलरेडी माहितीये. हो, टाइम पण त्यांनी दिलाय जो मी लिहिला नाहीये, ते आपण टाइम लिहूया 1 सेकंड, राईट. आणि ऍक्सेलरेशन तर आपण आता काढणार आहे, त्याच्यामुळे आपण मग फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन यूज करणार आहे. त्यामुळे घालवते मी. सो एफ इज इक्वल टू एम ए. हा, इथे टी पण लिहून घ्या, टी इज इक्वल टू 1 सेकंड दिलेला होता. आणि दुसरा फॉर्म्युला आपण यूज करणार, व्ही इज इक्वल टू यू प्लस एटी. सो सोल्युशन. तर आता ए काढायचंय आपल्याला, तर ह्या फॉर्म्युलाला मी कसं लिहू शकते, ए ला इकडे घ्या, हा सॉरी, ए ला तिकडेच ठेवा, एफ ला इकडे घ्या. मग काय बनेल आपला एम चा फॉर्म्युला, ए चा फॉर्म्युला एफ बाय एम इज इक्वल टू ए, म्हणजेच ए इज इक्वल टू एफ अपॉन एम, राईट. व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा आता मग, 4.002 इंटू 10⁻⁻7 अपॉन एम किती आहे, 75. चला ह्याचं कॅल्क्युलेशन करा आणि मला व्हॅल्यू सांगा. आणि पुढचा पार्ट आता तुम्ही स्वतः करायचा. मग व्ही इज इक्वल टू यू प्लस एटी. तर व्ही इज इक्वल टू यू ऑलरेडी 0 दिलंय, ए आता इथे तुमचं जे येणार आहे त्याची किंमत ठेवा आणि त्यालाच फक्त 1 ने मल्टिप्लाय करायचंय, कारण टी आपला 1च दिलाय. तर 1 ने मल्टिप्लाय करून तेच आन्सर येणार आहे, राईट. तर ह्याला थोडा मोठा ब्रॅकेट बनवते, कारण ए ची किंमत इथे पॉवर मध्ये पण येणार आहे. चला 1 मिनिटाचा टाइम देते, कॅल्क्युलेशन करून मला सांगा. आधी हे कॉपी करून घ्या आणि मग मी टाइम देते, कॅल्क्युलेशन करून मला सांगा.
चला 1 मिनिट अजून देते, पटकन कॅल्क्युलेशन्स करा आता. आय होप कॉपी करून झालं असेल. आता कॅल्क्युलेशन्स करा. 4.002 ला 75 ने भागायचंय. मग ते जे आन्सर येईल त्याला इंटू 10⁻⁻7 करून तेच ऍक्सेलरेशन येईल, तेच इथे सबस्टिट्यूट करायचे व्ही काढण्यासाठी. सिंपल आहे. चला मी स्टॉप शेअर करते, कारण मला तुम्हा सगळ्यांना बघायचंय. तर कॉपी तर झालंच असेल ना. कॅल्क्युलेशन साठी स्क्रीनची गरज नाही, तुम्ही स्वतःहून करा कॅल्क्युलेशन्स. कोणाकोणाचा आन्सर ऑलरेडी आलं हँड रेज करा जरा. नाही आलं अजून कोणाचंच. ठीक आहे, चला मी वेट करते, लवकर करा. फोर 4.002 ला 75 ने कसं डिवाइड करणार? तेच चॅलेंज आहे तुमच्याकडे फक्त. आणि हे असेवाले कॅल्क्युलेशन तुम्ही ऑलरेडी 7वी 8वी पासून करतच आलाय, डेसिमल्सचे कॅल्क्युलेशन्स. ओके, एका विद्यार्थ्याने हँड रेज केलंय. ठीक आहे, आणखी कोणाचा आला आन्सर? चला मी कॅल्क्युलेशन करून दाखवते तुम्हाला. जर तरी पण कॅल्क्युलेशन्स मध्ये डिफिकल्टी होतीये ना, मीच कॅल्क्युलेशन करून दाखवते तुम्हाला. हे एक मी आज दाखवते हा, त्याच्यानंतर शिकून घ्या तुम्ही, नंतर तुम्ही स्वतःच करायचे. बघा, जे कॅल्क्युलेशन करायचंय ते लिहून घ्या बाजूला, सिंपल जसं आहे तसं. बघा, हे 4.002 ला 75 ने मल्टिप्लाय करायचे, सॉरी डिवाइड करायचे, राईट. तर आपण काय करूयात मग, 75 झिरो जा 75, 75 झिरो जा 0, कारण हा पहिला नंबर जो 4 आहे तो 75 पेक्षा छोटा आहे. मग 4 जसंच्या तसं उरणार. मग इथला पॉइंट आपण काय करणार, इथे टाकणार आणि वरतून पुढे 0 येणार. तरी पण 0च येणार, 40 छोटच आहे 75 पेक्षा, राईट. मग परत 40च उरणार. परत नेक्स्ट जो 0 इथे येणार, आता ते होणार 400. आता 75 किती जा आपण मल्टिप्लाय केल्यावरती 400च्या जवळचा नंबर येईल? किती जा केल्यावरती येईल? 75 आणि 75 किती होतात? 150. 150 आणि 150 किती होतात? 300, राईट. म्हणजे 75 ला 4 ने गुणल्यावर उत्तर येणार आहे 300. आणि म्हणजे 5 ने करून बघूयात इथे साईडला. सो 75 इंटू 5, 5 5 25, ह्याच्याला गेले 2, 7 5 35, 36 37, राईट. 375 बघा जवळचा नंबर आला. मग 5 जा, मग 375 किती उरला आता? मग 25 उरले 400 मधून हे गेल्यावर, आणि पुढचा नंबर 2 ऍज इट इज. आता 252 आलं, राईट. तर 75 कितीचा करूयात आता मग? 75 75 150, आणि 150 प्लस 75 किती होईल? 225 होईल, राईट. करून बघा हवं तर, परत ते पण करून बघा. 3 ने केल्यावरती किती होते? 5 त्रिक 15, ह्याच्याला गेले 3, सॉरी 1, आणि परत 7 त्रिक 21 आणि 1 22. येस, 222 जवळचा नंबर आहे. मग इथे 3 जा 225 किती उरले?
किती उरले? 27 उरले, परत 0. पण इथपर्यंत जरी आलं तरी चालेल उत्तर. सो मग मी इथे आन्सर काय ठेवणार? 0.053 इंटू 10⁻⁻7. पण आता जसं मी शिकवलेलं, ज्यावेळी पण 10 ची पॉवर असते, आपण जो नंबर असतो त्याच्यानंतर एक पॉइंट द्यायचा असतो. लिहिण्याची ती स्टँडर्ड पद्धत आहे. ठीक आहे. तर आता मी काय करते, म्हणजे मला 5.3 5 आणि 3च्या मध्ये पॉइंटला घालवावं लागेल. हे 0 नकोय मला, तर मला इथे घालवायचंय पॉइंटला. म्हणजे यू कॅन सी आपल्याला 2 डिजिटने पॉइंट पुढे सरकवायचा आहे. सो 5.3 आणि मी पुढे गेलीये. पुढे गेल्यावर आपण काय करणार? इथे किंमत वाढवणार, मायनसची पॉवर वाढवणार. ठीक आहे. मग इथे होईल -9. हेच उत्तर आहे. सो 5.3 इंटू 10⁻⁹ हेच आपलं ऍक्सेलरेशन आलं. आणि हेच इथे तुम्ही ठेवा, 5.3 इंटू 10⁻⁹ आणि मग हीच तुमची वेलॉसिटी आहे. सो 5.3 इंटू 10⁻⁹ मीटर पर सेकंड. झालं. सिंपल. ठीक आहे. चला, तर आता हे कॅल्क्युलेशन्स तुम्ही स्वतःहून करा परत एकदा. अजून एक पॉइंट मी 0.3 पर्यंत काढले. अजून एक डिजिट पर्यंत हवं तर काढा. 270 आहे ना, तर 270 च्या पुढचा नंबर काढायचा असेल तर तो पण काढू शकता. एक डिजिट काढा. आन्सर मध्ये, बुक मध्ये दिले, अजून एक डिजिट काढलेलं आहे त्यांनी. पॉइंट नंतर 2 डेसिमल प्लेसेस पर्यंत उत्तर काढलेलं आहे त्यांनी. तर अजून एक नंबर काढा. ठीक आहे. आता मी ह्याला स्टॉप शेअर करते. आता होमवर्क देते. आजचा होमवर्क काय आहे? टेक्स्टबुक ओपन करा. टेक्स्टबुक मधूनच होमवर्क देते, म्हणजे तुम्हाला इकडे तिकडे काय शोधायलाच नको. ओपन द टेक्स्टबुक. टेक्स्टबुक मध्ये ना आता मुलांनो खाली जावा, एक्सरसाइज मध्ये जा. ही एक्सरसाइज आहे. एक्सरसाइज मध्ये हा वाला क्वेश्चन ट्राय करा. हा वाला क्वेश्चन तुम्हाला गेल्या वर्षी पण होता. क्वेश्चन नंबर डी ट्राय करा. हा होमवर्कचा क्वेश्चन आहे. आणि क्वेश्चन नंबर एफ ट्राय करा. तर एक्सरसाइज मधून क्वेश्चन नंबर 5 मधून डी आणि एफ हे 2 क्वेश्चन जे आहेत ते होमवर्क साठी आहेत. ठीक आहे. समजले? क्वेश्चन नंबर 5 डी अँड एफ. ओके. चला, तर सगळ्यांना आय होप आपण जे केले ते आज समजलं असेल. तर आपण नॉर्मली आज सेंट्रिपिटल फॉर्म्युला बघितलं कसा आलाय, आणि सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला, अँड आपण न्यूमेरिकल सॉल्व्ह केले. तुम्ही ऑलरेडी जे शिकलाय त्याच्यावर आधारित. हँड रेज करा ज्यांना ज्यांना समजलं आजचं. सगळ्यांनी मोठा हँड रेज करा, मला दिसेल असा. अच्छा, धीरज पवार नावाच्या डिव्हाइसने ज्या स्कूलने जॉईन केले ते काही रिप्लाय नाही देतात. तुम्हाला नाही समजलं का स्टुडंट्स? आणि तुम्ही मला एकदम, कॅमेरा तुमचा जवळ आहे ना, क्लिअरली दिसताय. तुमच्या चेहऱ्याचे एक्सप्रेशन्स पण मला दिसतात. तुम्ही स्माइल देताय की शांत बसलाय, त्याच्यामुळे हँड रेस करा ऍटलिस्ट. समजलं? ठीक आहे, गुड. रिवाइज करा. पण मी जसं सांगितलेलं आजच्या आज रिवाइज करा, होमवर्क करा, तर ते तुमच्या परमनंट मेमरीमध्ये जाईल. ठीक आहे. आणि जर तुम्ही कालचा क्लास आपण झालाय ऑलरेडी, तुम्ही बहुतेक कालच्या क्लासमध्ये नव्हता, तर प्लीज रेकॉर्डिंग मागून घ्या आणि कालचा क्लास बघा. आधी कालचा क्लास बघा आणि मग आजचा पण करा, तर तुमची ती लिंक बसेल. ठीक आहे. तर चला, आज आपण इथे मग क्लास संपूयात. होमवर्क का करा. आपण मग नेक्स्ट वीक मध्ये भेटू. चला, बाय सगळ्यांना.